वो आए ही है हमें वापस साथ में घर ले जाए। अब हमारे जीवन का लक्ष्य क्या है संजू दादा? बाबा आया है हाथ में हाथ लेकर वापस घर ले जाने। अब हमें वापस घर जाना। कोणा म्हटलं काय कसं काय ठीक, बस तयारी चालू आहे. म्हणून कायची तयारी? कोणती तयारी? काय करून राहिले? गुप्त पुरुषार्थ चालू आहे. मैली चादर ओढ के कैसे द्वार तुम्हारे आओ. त्याला स्वच्छ बनवणं चालू आहे. त्याच्याशिवाय वापस जाऊ शकत नाही. आणि रेग्युलर विद्यार्थी कसा असतो? आम्ही तिकडे शिकवतो त्याला म्हणतो तू रोज ये. सर्वात पहिले तर एक दिवस आले एक दिवस नाही आले, खिचडी आपण गरम करायला ठेवली आणि त्याला अग्नी दिली, बाजून बंद, गॅस चालू केला बंद, चालू बंद, ते शिजणार नाही. असं कधी गेले कधी नाही. सकाळीच मुरली वाचली तर संध्याकाळपर्यंत माया येऊन जाते. काही जर आपण पुरुषार्थ केला नाही तर सकाळी तर फ्रेश होऊन जाते एकदम आणि संध्याकाळपर्यंत पुन्हा माया. अपनी घोट तर नशा चढे. आपल्यालाच काही असं करावं लागन. कोण करणार आहे आपल्यासाठी पुरुषार्थ? आपल्यालाच आपला पुरुषार्थ करावा लागन. तो नशा कोण चढवणार आहे आपल्याला? आपल्यालाच चढवायचा. अपनी घोट तर नशा चढे. जो उठे सो अर्जुन. जो म्हणून मी करून दाखवतो तो अर्जुन. दुसरा करते म्हणून नाही, तो तसा करते, तो तसा करते. त्याचं काय करावं लागते आपल्याला? आपल्याला आता लक्ष मिळालं नाही ना की मला पावन बनून वापस जायचं आहे. एकच आता उद्देश आहे जीवनाचा. उद्देश कोणता आहे? पावन बनना है, वापस घर जाना है. रोज उसके लिए बाबा ने कहा है प्रातः मुरली. याच्यावर लिहिलं असते प्रातः मुरली. रोज सकाळी मुरली ऐकणे. आपण मुरलीला जा, मग बाकी जे होईल ते जिम्मेवारी कोणाची आहे? ते बाबाची आहे. हे आपण मनमत न करून राहिलो. हे जे आहे ना, नाही बा मी मुरली संध्याकाळी वाचत जाईल. मग संध्याकाळी काय होते? कधी हो कधी नाही. जो रेग्युलर सकाळी अमृतला उठते, रेग्युलर मुरली वाचते, दिवसभर बाबाच्या आठवणीत राहते, संध्याकाळी योग करते, रात्री झोपताना योग करते, त्याला तर माया सोडत नाही. आणि याला सोडून देईल जो काही करून नाही राहिला. रुस्तम से माया और रुस्तम होकर के लढती है. जेवढा पाय ठेवीन ना मग त्याला पेपरही तसा कठीण येईल ना. तुला म्हणायचं मला IAS ची परीक्षा पास करायची आहे, मग त्याला पेपर साधा येईन काय? मला मेडिकल परीक्षा पास करायची आहे, मग त्याचा पेपरही कसा राहील? तो कठीण राहील. जो मग मला साधी परीक्षा चपराशी बनण्यासाठी जे लागते ते पास करायचे, मग त्याला पेपरही साधा राहील. 10वा वर्ग पास झाले बस झालं. जेवढं मोठं पद तेवढी परीक्षाही कठीण, त्याचा अभ्यासही जास्त. पेपर हा सगळ्यांना आहे, फक्त ते त्याच्यात पास होऊन दाखवतात. जी माया आज मला येत आहे ती माया कोणाला येऊन गेलेली आहे? सर्वात पहिले ब्रह्माबाबांना येऊन गेलेली आहे आणि ब्रह्माबाबांनी ती पास केली आहे. मग त्यानं पास केली तर मी करू शकतो. जे पेपर ब्रह्माबाबांनी दिले ते तर अजून आपल्याला आले नाही.
बेगरी पाठ चालला यज्ञात, 2 टाइम खाली नाही आहे. ती आली भंडारी सांभाळणारी की आज दुपारी स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये भंडाऱ्यामध्ये काही नाही, आज सर्व उपाशी राहणार आहे. बाबाला निश्चय कोणावर आहे? शिवबाबा पाहिजे काय आहे तर. बरोबर जेवणाचा टाइम, तिकडून एक जण मनी ऑर्डर घेऊन आला, हे घ्या, याचं किराणा घेऊन ये, आणि त्या दिवशीचं जेवण झालं. आता उद्याचं नाही माहीत अजून. असे रोज पेपर होते त्याच्या समोर, निश्चयचा पेपर. आपल्या समोर तर नाहीच आहे. कोणतरी त्यांना खतम करायसाठी सुपारी दिलेली आहे, तर बंदूक घेऊन आला. ज्या वेळेस ब्रह्माबाबा गॅलरीमध्ये आले की बाबाले गोळी मारायची, आणि ते गॅलरीत आले की त्याले 1000 सूर्याचा प्रकाश दिसायचा, त्याचा निशाणाच लागत नव्हता. तर तो मग आला, तो त्याचा बनून गेला. तलवार घेऊन पाठवले त्याले, तिथं जा, झोपले असतील मारून टाकतो, शिक. तलवार घेऊन गेला, मारायला गेला. विचार आला की किती झालं तर संत माणूस आहे, एकदा दर्शन करून घेतो. चेहरा पाहिला तर गुरु नानक दिसले डोळ्यासमोर. ते तलवार तशीच पडली हातातून. आवाज झाला तर ते ब्रह्मबाबा उठले, काय झालं तर माफी मागायला लागला की मी मारायला आलो तो, पण मला गुरु नानक दिसले, तोही त्याचा होऊन गेला. असे पेपर तर आपल्याला आलेच नाही अजून. का कोणी आपल्याला मारायला येते का, या मार्गावर चालू नको नाही तर तुले खतम करून टाकू, हे पेपर तर आपल्याला आलेच नाही. त्याच्यामुळे ते बनणार विश्व महाराजन नारायण. जेवढा कठीण पेपर, जेवढी परिस्थिती वाईट, कालच्या श्लोकांमध्ये होतं, स्वस्थिती अगर श्रेष्ठ है तो परिस्थिती क्या है, कुछ नहीं, कुछ कर नहीं सकती. जेवढा पेपर कठीण, श्रीरामांचं आयुष्य कसं दाखवलं आहे, प्रत्येक पावलावर पेपर पेपर पेपर. त्याच्यामुळे सर्वात जास्त गायन होते, पूजा होते. आपल्या समोर जेवढी परिस्थिती येईल ते चांगलं आहे की वाईट आहे? उलट चांगलं, सर्व सुरळीत चालू आहे ते नाही. हे निश्चयचा पेपर घेण्यासाठी ती परिस्थिती माझ्या समोर आलेली आहे, आणि त्याच्यात मला पास व्हायचा. बाबा मेरा साथी है. बाबा ने कहा है, जब तक तुम मेरी याद में हो तुम्हारा बाल भी बाका नहीं हो सकता, प्रकृति के 5 तत्व भी फुल हलचल में क्यों ना हो, लेकिन तुमको कुछ नहीं कर सकेंगे. हा आहे आपला पेपर. आपला पेपरच आहे निश्चय बुद्धी विजयंती, संशय बुद्धी विनश्यंती. त्या यज्ञाच्या वेळेसही ब्रह्माबाबा होते, तेव्हा ज्यांना संशय आला, आता काही याचं खरं नाही भाऊ, याचे पैसे संपले, आता आपला रस्ता घ्या निवळा, ते तिथून चालले गेले. आणि जे तिथं राहिले ते मोठमोठ्या पुढे दादिया बनल्या, त्याच्यापासून मोठमोठे पुढे सेंटर सांभाळणारे बनले, आणि त्यांच्यात ती ताकद होती म्हणून त्यानं ती सेवा करूनही दाखवली. कौन बनेगा करोड़पति में सवाल आया था, तो IAS की परीक्षा देने वाला, परीक्षा देने के बाद में उसको सवाल जवाब किया, वो उसके राइटर ने उसको इतने गाली दिया कि वो सोच रहा था इसमें कैपेसिटी है कि नहीं कुर्सी पर बैठने के बाद में क्या जवाब. अच्छा. वो कैपेसिटी बाबा भी देखेगा. हा, म्हणतात आपण माठ घ्यायला जातो तर ठोकून पाहतो का
कुठून कच्च तर नाही, आवाज टणटण येते की कच्च तर नाही. आता बाबा आपल्याला स्वर्गाची बादशाही देणार आहे, तर थोडं ठोकून तर पाहिजे. ते परिस्थिती काय आहे ते ठोकून पाहून राहिला, तरी याचा निश्चय आहे की नाही कि बाबा मेरे साथ है, अगर मैं बाबा की याद में हूं तो मेरे साथ जो होगा वो अच्छा. आपल्या सगळ्या शुभ इच्छा पूर्ण होणार आहे. आता आपण म्हणू त्याच्यासाठी त्याचे कर्म तसे आहे, तर त्याचं ते अकाउंट आहे. त्याच्यासोबत तसं का? कारण त्यानं जे बोवून ठेवलेलं आहे ते आज समोर येऊन राहिलं. त्याला आपण शुभभावना देऊ शकतो. आपण त्यांना हे सांगू शकतो की तुम्ही रोज मुरली ऐका, तुम्ही बाबाला आठवण करा, तुमचं चांगलं होईल.